पुढे वळूयात. तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना आरोग्य विभागामधील एक गोंधळ आता उघडकीस आलेला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या आरोग्य विभागानं 35 कोटींच्या 100 शववाहिका खरेदी केल्या होत्या. मात्र आता या शववाहिका पुण्यातील नायडू रुग्णालयाजवळ धूळ खात पडून आहेत. यातील काहींच्या चाकातील हवा गेलीये तर काहींच्या बॅटरी डाऊन झाल्यात. 35 कोटींच्या खरेदीमागे काहीतरी मोठा घोटाळा दडलेला आहे का, या प्रकरणाची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे. तर या प्रकरणावरती एनडीटीव्ही मराठीनं काही प्रश्न उपस्थित केलेत. जिल्हा रुग्णालयांकडे शववाहिका असताना नव्या गाड्यांसाठी खरेदी का केली? राज्य सरकारला अजूनही या शववाहिकांचं वाटप का करता आलं नाही? तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील या खरेदीची चौकशी सुरू आहे का? धूळ खात पडलेल्या शववाहिकांचं वाटप कधी आणि कसं होणार? खरंच 100 शववाहिकांची गरज होती का? खासगी वाहनं सहज उपलब्ध आहेत, मग ही उठाठेव कशासाठी? तर हे काही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत.